आहे तो तुम्हाला कधीच थांबू देणार नाही. म्हणून अशा प्रकारे अशा शिबिरांच्या माध्यमातून त्या ज्या काही तुमच्या सुप्त भावना आहेत त्याला कुठेतरी वाट मोकळी करण्याची नामी संधी निर्माण होते. लक्षात ठेवा. आजपर्यंत मुरगुडेंनी सांगितलं की तुम्ही बरेच कार्निवल केले असतील, भविष्यात देखील कराल. हे करत असताना आपला हेतू कोणता आहे तो लक्षात घ्या आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन घ्या. नकारात्मकतेला बाजूला सारा. एक आनंदायी हरफनमौला जीवन जगा ना. अरे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. इच्छा दांडगी असे जयांची, मार्ग त्याला मिळती 70. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. मग संकटासही ठणकावून सांगावे यात तुम्ही बेहतर. अरे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. ही भूमिका तुमच्यामध्ये येणं आवश्यक आहे. जे उपस्थित तुम्ही 60-70 लोक आहात त्यापैकी 4-5 जणांचं सिलेक्शन झालंय, गुड न्यूज आहे. आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की पुढचं जे काही कार्निवल होईल काय ते कार्निवल होण्याच्या पूर्वी उपस्थितांपैकी जवळपास सर्वच्या सर्व तुम्ही सेवेमध्ये जॉईन झालेले मला पाहायला नक्कीच आवडेल. तुम्हाला कालही सांगितलं की अडचणी तर येणार आहेत. बाधाएं आती है आए घिरे प्रलय की घोर घटाए, पांव के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज आंखों में जलते जलते आग लगाकर चलना होगा, हमें कदम मिलाकर चलना होगा. पण हे करत असताना युवा धोरणांमध्ये काल परवा तुम्ही पाहिले की नीटचा एक पेपर फुटला. ते आपले युवा बंधूच भाऊच होते. वर्षभर ज्यांनी प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी अभ्यास केला आणि ज्या दिवशी त्याच्या कयामतचा दिवस होता त्यांना आपलं तन मन धन सगळं देऊन पेपर सोडवला आणि एक स्वप्न उराशी बाळगले की भविष्याचा मी डॉक्टर होईल. आणि क्षणातच 2-3 दिवसातच त्याचं ते स्वप्न भंग पावलं आणि पेपर फुटला म्हणून जगजाहीर झालं. माझ्या काही युवा वर्गाने युवतींनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. मित्रांनो, तुम्हाला आवर्जून आणि अधिकाराने एक मोठा भाऊ म्हणून सांगतो की अपयश जरी तुमच्या जीवनामध्ये आलं तर आत्महत्येचं पाप तुमच्या मनाला तुम्ही शिवू द्यायचं. तो शब्द मी वापरणार नाही या ठिकाणी व्यासपीठावर. पण जो कमजोर आहे, बेकोरा आहे, मराठी प्रमाण भाषेत तर तो आहे, ते लोक आत्महत्या करतात. आपण आत्महत्यासारखं पाप करायचं नाही. किंबहुना समाजामध्ये आपल्यावर, आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे की आपल्या युवकांमध्ये ज्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे त्यांचं नैराश्य दूर करण्याकरता तुम्हाला पुढे यायचंय. तुम्ही त्यांचं नैराश्य दूर करायचे. म्हणून मला एक वचन द्या, भलेही तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ, तुमच्या मनाला आत्महत्यासारखा जी काही विचार आहे तो कधीच तुमच्या मनाला शिवणार नाही. वचन द्या. सगळेजण हात वरती करा. व्हिडिओ दाखव बाबा तिकडे. आत्महत्यासारखं पाप कधीच करायचं नाही. तर येणाऱ्या संकटावर त्या ठिकाणी मात करायची आहे. धाडसानं त्या संकटासमोर जायचंय. हात खाली करा. एक परिस्थिती तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी बारकाईने लक्ष देऊन ऐका. प्रत्येकाच्या जीवनात तुम्हाला फलदायी ठरेल. एक परिस्थिती तुम्हाला सांगतो.
फार एका कवीनं फार सुंदर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पंख छाटले पक्षाचे, पंख छाटले पक्षाचे आणि त्याला उडायला सांगितलं. कान टोकारून माझ्याकडे ऐका, परिस्थिती बघा. पंख छाटले पक्षाचे आणि त्याला उडायला सांगितलं, कोरड्या नदीत माशाला बुडायला सांगितलं. चौघांचा भार एकावर टाकून पाय बांधले त्याचे आणि त्याला ते ओढायला सांगितलं. कर्ज फेडणं जमलं नाही म्हणून सावकारानं घर सोडायला सांगितलं. उपाय विचारला त्यानं जगाला तर जगानं त्याला रडायला सांगितलं. पंख्याला बांधलेल्या दोरीनं आणि त्याच्या आत्म्यानं शरीराशी नातं तोडायला सांगितलं. एकच मूर्ती होती शिवरायांची त्याच्या घरात, आईनं पाया पडायला सांगितलं. मूर्ती बोलत नसते सहसा, पण त्या मूर्तीनं त्याला लढायला सांगितलं. तुटलेल्या धाग्यांना जोडायला सांगितलं. कुणी आडवा येईल त्याला लढायला सांगितलं. गनिम बनीत असेल परिस्थिती तर त्या गनिमाचं मस्तक फोडायला सांगितलं. सैतानाच्या माथ्यावर कसं घडलं असेल स्वराज्य, त्या स्वराज्यासारखं घडायला सांगितलं. अपयश लिहून ठेवला असेल नशिबानं कपाळावर तर घामाच्या जोरावर ते खोडायला सांगितलं. अख्खी दुनिया नाच बघत होती मौतीचा त्याच्या, पण त्या शिवरायाच्या मूर्तीनं त्याला जगायला सांगितलं. हरणं मंजूर पण माघार नाही, लढणं मंजूर पण घाबरायचं नाही. एक वचन द्या तुम्ही. पटलं? परिस्थिती लक्षात आली गुरु? अशी परिस्थिती. अरे पंख्याला बांधलेल्या दोरीनं म्हणजे आत्महत्येचा प्रवृत्त केलं त्याला. कर्ज फेडलं नाही म्हणून सावकाराने त्याला घर सोडायला सांगितलं. जगानं त्याला रडायला सांगितलं. अशी परिस्थिती येऊन देखील एक जीवनामध्ये त्यानं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या मूर्तीकडनं प्रेरणा घेतली. तुम्ही या मूर्ती तुमच्या आयुष्यात ज्यांना ज्यांना आयडल मानता त्यांच्याकडनं ती प्रेरणा तुम्ही अवश्य घ्या. कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थानी ठेवत असेल, कोणी फुलेशाह आंबेडकरांना, कोणी राजमाता जिजाऊंना, कोणी अण्णाभाऊ साठेंना. तुम्हाला ज्यांचं ज्यांचं आयडल वाटत असेल ते व्यक्तिमत्व तुम्ही त्या ठिकाणी आपल्या मनाशी बाळगायचे, त्याच्याबद्दल आत्मीयता ठेवायचे. ती प्रेरणा त्या व्यक्तिमत्वाकडून त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या प्रेरणेमुळं, त्या प्रेरणेच्या माध्यमातून येणाऱ्या संकटावर तुम्ही मात करायची आहे. मी तुम्हाला ओपनिंगच्या वेळेस देखील एक टॉक केला होता आणि आज देखील टॉक करतोय, सांगतोय. ही फायनल टॉक आहे आणि जाताना तुम्हाला एकच म्हणतो की मी सांगितलेली जर किमान एक जरी गोष्ट, चांगली गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या परिवर्तनाची नांदी करून घेत असाल तर निश्चितच तेव्हा आणि तेव्हाच ही कार्निवल यशस्वी झालं असं मी म्हणेन. पहिल्या दिवशी मी तेच म्हटलं होतं, आजही मी तेच म्हणत आहे. म्हणून मित्रांनो, जीवनाच्या उंबरठ्यावर लोक येतात, लोक जातात, असे शिबिर होतील, जातील. तुम्ही आज या कुमार अवस्थेमध्ये, युवा अवस्थेमध्ये, तुम्ही नंतर तुमच्या विवाह सोहळ्यामध्ये अडकताल. जबाबदाऱ्या संसाराच्या तुमच्या खांद्यावरती पडतील. तेव्हा देखील आता जी तुम्हाला काही शिदोरी आम्ही शिकवली आहे ती शिदोरी जीवन चांगलं जगण्याकरता तुमच्या कामी येईल हा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो.